सर्वांना जय मल्हार. प्रथमतः आज स्वराज्य प्रेरिका ज्यांनी बाल शिवबांना स्वराज्याचे धडे दिले आणि छत्रपती शिवराय यांना घडवण्याचं काम केलं त्या माँसाहेब जिजाऊंना जयंतीनिमित्त वंदन करतो. त्याचप्रमाणे जगाला खरा धर्म शिकवणारे स्वामी विवेकानंद यांची पण आज जयंती, त्यांना सुद्धा वंदन करतो आणि आपल्या सर्वांना माँसाहेब जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी आपलाही जास्त वेळ घेत नाही कारण अजून बऱ्याच गावांमध्ये जायचंय. परंतु धनगर जमातीचं एसटी आरक्षण हा प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचा, जीवन मरणाचा आहे. आपल्या गावात सगळीच मंडळी, मी आता नाव एकाचं एखाद्याचं राहील त्याच्यापेक्षा सगळेच अत्यंत जबाबदार लोक आहे. मला माहिती आहे सर, मुंबईत आंदोलन झालं तरी आपण आहे, नागपूरला झालं तरी आहे, पंढरपूरला आंदोलन असलं तरी आम्ही जातो, जालन्यात असलं तरी जातो, राजूरला मोर्चा असला तरी जातो, भोकरदनला असला तरी जातो, जाफराबादला मोर्चा असला तरी जातो. प्रत्येक वेळेस आम्ही जातो. आता आपण कंटाळलो या सगळ्या गोष्टीला, म्हणून आम्ही ठरवलं की आता ही शेवटची लढाई लढायची. सर्टिफिकेट मिळालं तरी आणि नाही मिळालं तरी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आमचा हाच उद्योग चालला. हा उद्योग आमच्या लेकराबाळांच्या वाट्याला नाही आला पाहिजे. जो संघर्ष आम्ही करतो हा यांच्या वाट्याला नाही आला पाहिजे. जो वेळ पैसा आमचा चालला वाया चालला नाही एक प्रकारे. दरवर्षी दर महिन्याला जेव्हा जे आंदोलन आलं तेव्हा आम्ही त्यात आमचा वेळ देतो. कोण रिकामा मला सांगा बरं. तुमच्या गावात तुम्ही म्हणतो कायलाच टाइम नाही कोणाला. हे इतका आपला अमूल्य वेळ आपण हा एक प्रकारे वाया जातो आपला. कारण एकदा जर ही लढाई झाली पुन्हा तो वेळ जायचं काम नाही ना. पैसा किती जातो काही अंदाज नाही. कुठेही गाड्या घोड्या आपल्यालाच करावं लागतात. कुठे सर्व शेळके आपल्यालाच गाड्या घोड्या करावं लागतात. त्याच्यामुळे आता आपण ठरवलं की शेवटची लढाई, जी काही ताकद लावायची ती शेवटची लावायची. जो काय वेळ द्यायचा तो शेवटचा वेळ द्यायचा. म्हणून संजू बोलमी आता येताना गाडीमध्ये म्हणत होतो की 21 तारखेला मुंबईला जायचंय. आपण आवाहन केलंय महाराष्ट्राला. 21ला ज्यांना यायचं ते येणार आहे, पण आपण 17 तारखेला जालन्याहून निघणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या, म्हणजे विशेष करून आता महाराष्ट्रातले लोक जिथे तिथे ऍडजस्ट होतील, पण बुलढाणा, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली हा जो पट्टा आहे या बांधवांनी जालन्यामध्ये यावं. जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून एक एक दोन दोन गाड्या तरी कमीत कमी निघल्या पाहिजे 17 तारखेपासून. तुम्ही सगळे निघतील. तुम्ही प्रत्येक गावातून जर एक एक दोन दोन गाड्या निघल्या तर एक 10 दिवसाचं तुम्ही टार्गेट ठेवा की 10 दिवस आपल्याला सोबत राहायचं. काही लोकांना जर समजा काम असलं तुम्ही 21ला ते 21चा तो तिथलं म्हणजे सुरुवात करून वापस येऊ शकता. 21ला जे लोक येणार ते तुमची जागा घेणार आहे. तुम्हाला जर वेळ असला तुम्ही 5 दिवस 10 दिवस जितका वेळ तुमच्याकडे तितक्या वेळाचं नियोजन करून या. सोबत येताना फक्त आपल्याला कपडे अंगावरचे आणि आथरून पांघरून आपलं घ्यायचंय. समजा जिथं कुठं आम्ही थांबलो, अशा शाळेत जागे थांबलो, चटई टाकली, खाली झोपून राहू. आम्ही मातीत झोपणारे लोक आहे. बाकी खाण्यापिण्याची व्यवस्था आपण बऱ्यापैकी प्रयत्न करतोय करण्याचा. त्याच्यामुळं 8-10 दिवस आपले कामं बुडले तर बुडू द्या. कोरोनाच्या काळात सगळंच बंद होतं. गावं बंद, तालुका बंद, जिल्हा बंद, नोकऱ्या बंद, उद्योग बंद, सगळं बंद होतं. माणसं मेले का? पण असं समजायचं की आता आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी 8-10-15 दिवस आम्हाला द्यायचं काम पडलं, आम्ही देऊ. 1 महिना जरी मुंबईत राहायचं काम पडत राहू. हा निश्चय संजीव आता आम्हाला करावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो मी की तुम्ही म्हणजे जागरूक लोक आहे. मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही, फक्त नियोजन सांगतो की 17 तारखेला आपण जाणार आहे. जाताना सुद्धा आपण असे जाणार आहे की चौंडीला मुक्काम आहे आपला, नंतर 18ला पंढरपूर, आरेवाडीच्या बिरोबाबनात आपला मुक्काम आहे, 19ला तिथून निघून आपण जेजुरीला जाणार आहे, जेजुरीला मुक्काम आहे. म्हणजे आमचे जे शक्तीस्थळ आहे, आमचे जे प्रार्थना स्थळ आहे, बंद करा ते मोबाईल, आमचं जे प्रार्थना स्थळ आहे, आम्हाला तिथं जाऊन आशीर्वाद घेऊन, तिथून ऊर्जा घेऊन, नवीन शक्ती घेऊन, प्रेरणा घेऊन आम्हाला पुढे जायचंय. त्याच्यामुळं आपला असं समजा की तुम्ही ही यात्रा उरवली, आमच्या शक्तीस्थळांचं दर्शन उरायलं, हे 2 उद्देश होतात त्याच्यामध्ये. आपला वेळही वाया जात नाही. आपण इथून निघताना ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत संख्या राहील, माझा उद्देश आहे सर की जालन्यातून निघताना 2000 गाड्या असल्या पाहिजे. इथून जर समजा तुमच्या इथून वालशातून जर 5 गाड्या जर पहिल्या दिवशी निघल्या, जे लोक घरी ना त्याला उत्सुकता लागते किंवा पंढरी गेला आम्ही घरी कशाला राहू, संजू भाऊ गेले आम्ही घरी काय राहू. बरोबर आहे का? तर हे तुमच्या गावातून 5 गाड्या निघल्या की शेजारचे गोदरीवाले म्हणतील, माळेगाववाले म्हणतील, हे असं होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी जर 2000 गाड्या जर आपल्या सुरुवातीला आल्या तर त्या मुंबईला 20 तारखेला रात्री जाईपर्यंत 20,000 गाड्या होतील.
आणि हे लोक तिथं पोहोचले तर मग बाकी म्हणतील कोणी ट्रेनने येतो, कोणी ट्रकमध्ये येतो, कोणी कसं येतो, एसटीने येतो, ही येणाऱ्यांची संख्या वेगळी. आणि मला असं वाटतं जर इतक्या ताकदीनं जर आपण 21 तारखेला गेलो तर 22 तारखेला घरी येऊ शकतो. कारण आम्ही जितक्या ताकदीनं गेलो तितक्या ताकदीनं तितक्या कमी वेळेत या प्रश्नाचा निकाल लागेल. आणि आम्ही जर कमी संख्येत गेलो, आज कोणी घाबरून आलं दीपक बोराडेला, कारण लोकांना काय वाटलं दीपक बोराडे, सरकारला वाटतंय दीपक बोराडे, पण सरकार गलत फहमीमध्ये गैरसमजात आहे की हे दीपक बोराडे नाहीये. ही लढाई दीपक बोराडेची नाही, ही लढाई महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांची. मी बोलतोय, आवाज माझा आहे, शब्द माझे, पण ही भावना, हा उद्रेक, हा आक्रोश महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांचा आहे. हे कधी दिसल? हा, आता मी तुमच्या गावात आलो, माझ्यासोबत जर 5-50 गाड्या असत्या तर आम्ही अशीच वर जातो. दीपक बोराडे आला काय आणि गेला काय? ना पोलीसवाल्याला घेणं नाही, ना कलेक्टरला, ना एसपीला, ना मुख्यमंत्र्याला, ना मंत्र्याला. म्हणजे आपली भीती व्हायला लागली तयार. लक्षात आलं का? म्हणून 17 तारखेला जितक्या ताकदीनं आपण निघू तितक्या ताकदीनं सरकारला दखल घ्यावं लागणार आहे, तितक्या गंभीरतेनं सरकारला घ्यावं लागणार आहे. हे आपल्याला ठरवायचंय की आंदोलन 17 तारखेला संपवायचं, 21ला संपवायचं, की 21 दिवस चालू द्यायचं. मी उपोषणाला बसणार तिथं, सोपं नाही. आताच परिस्थिती बिकट आहे. आता मला तिथं किती दिवस उपोषणाला बसवायचं, जगवायचं, वापस आणायचं का तिकडच अरबी समुद्रात दान करायचं, हे सगळ्यांनी ठरवायचं. आम्ही ठरवलं, हे आमच्या आयुष्यातली शेवटची लढाई आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की ताकदीनं आपण सहभागी व्हा. तुमच्या गावातून जितक्या मी तर म्हणतो कमीत कमी 5-10 गाड्या जर वालशातून निघल्या पाहिजे, काही फरक पडत नाही. लोकांनी कामधंदे आवरून कोण तरी कामाचं नियोजन करून आपला तयारी करा, ताकदीनं या. तुमचा हा मॅसेज पाहुणे, रावणे, दोस्त, मित्र यांना द्या की आम्ही इतक्या गाड्या काढ्या. 17 तारखेला आम्ही सकाळी 10 वाजता जालन्यात असणार आहे. अपेक्षा करतो की आज चांगला दिवस आहे. महासाहेब जिजाऊंनी स्वराज्याची प्रेरणा ठेवली, मुहूर्तमेढ केली. प्रत्येकाला वाटतं सर शिवाजी महाराज जन्माला याव, पण कुठं? शेजारच्या घरात. म्हणजे आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे, आरक्षण भेटाव, पण फुकट भेटाव. काय आम्हालाही झळ बसली पाहिजे ना. आज दीपक बोराडे आमच्या सोबत, ही सगळी टीम 3 महिने झाले आम्ही घरदार सोडून फिरू आलो. कोण रिकाम आहे मला सांगा बरं? प्रत्येक जण आपले ठीक आहे, दीपक बोराडे रिकाम आहे, तुम्हाला माहिती, याला काही दुसरा उद्योग नाही. पण दीपक बोराडे सोबत आज 5-25 लोक फिरू आले, यायला तर काहीतरी उद्योग आहे ना. त्याला लेकरं बाळ आहे, घर परिवार आहे, कामधंदे, ते सगळे सोडून फिरू राहिले. मग तुम्हाला विनंती आहे की तुम्ही 8-10 दिवस द्यायला पाहिजे. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला विनंती आहे की आपण वेळ दिला पाहिजे. अभिनय तो कमी नाही. म्हणून शिवाजी महाराजाला दुसऱ्याच्या घरात नाही तर आमच्यापासून सुरुवात आम्हाला करायची. क्रांती घडवायची दुसरे कोणी घडवतील, दुसरे नाही. तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण दीपक बोराडे करणार नाही. तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी करणार नाही. तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण करणं तुमच्याच हातात आहे. म्हणून याच्या त्याच्या भरोश्यावर बसून बदल होणार नाही. याच्या त्याच्या भरोश्यावर बसून आम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला दीपक बोराडे होणे आणि प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीला जाब विचारणे की तुम्ही पंढरपूरला शब्द दिला होता, बारामतीत शब्द दिला होता, धनगरांनी तुम्हाला सत्ता दिली, तुम्ही आम्हाला का आरक्षण देत नाही? का फसवता? किती दिवस फसवता? आमचा किती वेळ पैसा वाया गेला पाहिजे? आमच्या किती लोकांनी उपोषण केली पाहिजे, रक्त जाळलं पाहिजे, किती लोकांनी आमच्या जीव दिला पाहिजे? आता हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. म्हणून सगळ्याला हात जोडून विनंती करतो आणि खात्री बाळगतो की तुमच्या इथून आता वालशातून जर आजपासून गाड्याचं नियोजन झालं तर आपल्या भोकरदन तालुक्यातून कमीत कमी 500 गाड्या निघल्या पाहिजे. भोकरदन मधून 500 निघले तर आमच्या जाफराबाद झाले म्हणतील जर भोकरदनच्या 500 झाल्या तर आपल्या 501 तरी गाडी शिल्लक पाहिजे. तेच सिल्लोडवाले, तेच बदनापूरवाले, तेच जालना, प्रत्येक असं पेटत जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी जितक्या लोकांना शक्य आहे त्यांनी 17 तारखेला आमच्या सोबत यावं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी 20 तारखेला रात्री निघायचं आणि 21ला तिथं पोहोचायचं. पण ते पण 2-4-5 दिवस प्रत्येकानं थांबायचं. तिथं गर्दी वाढली की मग वापस या. पण तिथली गर्दी कमी नाही झाली पाहिजे. तिथली गर्दी कमी झाली तर दीपक बोराडे हरणार नाही. कारण जिंकणार पण दीपक बोराडे नाही. जिंकला तरी समाज आणि हारला तरी समाज. कल्याण झालं तर समाजाचं आणि नुकसान झालं तरी समाजाचं होणार आहे. दीपक बोराडेचं नुकसान बी नाही, फायदा बी नाही. म्हणून हात जोडून विनंती करतो की शेवटची लढाई आहे. काठावर बसू नका, गंमत पाहू नका. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून, आमचं सगळं घरदार सोडून, सगळं सोडून आम्ही मैदानात उतरलो. सगळ्यांनी मैदानात उतरा. परत तुम्ही एकदम छोट्याशा वेळेत तुम्हाला सांगितल्यानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आपला वेळ देऊन कामधंदे सोडून या ठिकाणी थांबले. समाजाच्या प्रेमापोटी या ठिकाणी जमले, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय मल्हार.